नित्य सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाौ सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपरगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवम्। वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। ये पंख बंद करा, त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करू। टिपराळ या नगरी प्रतिवर्षप्रमाणे अखंड शिवनाम सप्ताह सोहळा भक्ती भावनाने या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। या अंतर्गत सप्ताहातील विशेष कार्यक्रम म्हणजे शिवपाठ आहे, गाथा भजन आहे, परमरस्य पारायण आहे, कीर्तन आहे, भजन आहे, अतिरिक्त अजून काय आहे कारण सांगितलं। अजून काय माय हा ओळखलं महाराजांचं प्रवचन आहे। आतापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून आपण ऐकला काय ऐकलं? मी एकच शब्द त्यांच्याकडून ऐकून घेतलो, शिवभक्त परायण। काय नाव त्यांचे? शशिकांत शशिकांत अप्पाजी औरंगचे काय म्हटलं तुम्ही? कोणता अभंग घेतलात म्हणून मी विचारलं। दोनच शब्द त्यांनी सांगितले, सर्वांना जायचं आहे, विचार करायचा आहे मनाची। जायचं, विचार करायचा। एक शब्द आहे, परंतु किती वेळ विचार केला तरी सुद्धा मार्ग सापडत नाही। कारण जन्माला आल्यानंतर स्वतःचा विचार करणारे फार विरळ आहेत। बाकीच्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो, सगळ्या गोष्टीचा काय काय विचार करतो आपण? बायकोचा विचार आहे, लेकराचा विचार आहे, पैशाचा विचार आहे, शेताचा विचार आहे, कोर्टाचा विचार आहे, कचेरीचा विचार आहे, लग्नाचा विचार आहे, मुहूर्ताचा विचार आहे, घराचा विचार आहे, गाडीचा विचार आहे, घोड्याचा विचार आहे, बंगलाचा विचार आहे की नाही? स्वतःचा विचार आहे का? कधीतरी केलो का?
आपला आपण करावं विचार. हे सगळं विचार कशासाठी करू लागलो आम्ही? हे सगळं विचार कशासाठी करू लागलो? विचारच केला नाही. कशासाठी विचार करलो तेही सुद्धा विचार केला नाही. लक्षात आलं का? एकमेव कारण आहे, सुखासाठी विचार करतो. बायकोपासून सुख होईल, लेकरापासून सुख होईल, पैसापासून सुख होईल, शेतापासून सुख होईल, बिल्डिंग बांधल्यावर सुख होईल. हे सगळ्या गोष्टी असलेले लोकांना विचारा तुम्ही, भेटला का तुम्हाला सुख? कुठलं सुख महाराज? लय अवघड आहे. जसं जसं उडी मारत गेलो तसं तसं व्याप वाढत चालले. कालच मी सांगून गेलो, तुम्हाला असं वाटत असेल पैसा नाही म्हणून आम्ही परेशान आहोत. पैसा असलेले माणूस अति परेशान आहे, नसलेले माणूस नाही म्हणून समाधान आहे. इमानदारीनं सांगा, लेकर नसलेले जास्त समाधान आहे की असलेले जास्त समाधान आहे? बघा, नाही म्हणून एकच परेशानी त्याला. पोटी जन्मून काय मतलब नाही महाराज, काय सांगावं असं म्हणून भयानक दुःखी. यायला नको होतात, नसलेले बरं होतं. असे काही लोक म्हणजे 99% असे बोलणारे. 100 मध्ये एक कोणीतरी बोलते की आपा आमच्या पोटी रत्न रत्न जन्म घेतले. हिंदुस्तान व यंदू मर्यादा भारत रत्नव जन्मिसले. नाव रोशनी करण्यासारखं कोणीतरी अशा प्रकारचे लेकरू कुठतरी आढळत. आय खुश, वडील खुश, शिकलेले गुरुमावली खुश. गेलं आपला डबा घेता का? चालू करलाय राहू दे. हाय मग पैसा असलेले व्यक्ती कधी सुखी असेल तर अब्जोपती खरबोपती तुम्ही बघा. तेवढंच नाही, कालच मी प्रवचनामध्ये बोललो तरी सुद्धा तुम्हाला आठवण काढून देतो. सोलापूरचे नामवंत डॉक्टर ऐकले की पेपरमध्ये, टीव्ही मध्ये बघितले का? एवढा फेमस सर्जन गोळे घालून मारायची काय गरज होती? दुसरं कोणी गोळी घातले नाही. दुश्मन कोणाचा? स्वतःहून स्वतः दुश्मन. काय कमी होता मला सांगा? आमचं डोळे यायला पाहिजे होतं, आम्ही मस्त त्याला पालन पोषण करत होते. 350 कोटी पैसे आहे म्हणे त्यांच्याकडे. कोटी तुम्ही बघितले की 1 कोटी पैसे किती राहतील ते तुम्हाला पत्ता नाही. तरी सुद्धा तुम्ही एवढा निवांत बसून ऐकू लागला. कोण श्रीमंत? तुम्हीच श्रीमंत आहे, काय श्रीमंत नाही. जो सुखी आहे तो श्रीमंत आहे, जो दुःखी आहे तो दरिद्र आहे. आम्हाला वाटते एवढा मिळालं की आम्ही समाधान होतो, एवढा आले की आम्ही समाधान होतो. समाधान कधी तुमच्या हाताला लागणार नाही.
विचार करावा मनाचा. किती छान सांगितले. म्हणून आपोआप येते आमासी पौर्णिमा, आमासी पौर्णिमा, आमासी पौर्णिमा. कमजोर कमजोर म्हणलं की लई जवळ झाले त्याला. एखादी यांनी करोडोपती झालं तर आम्हाला सोडूनच देते. लक्षात आलं. घेतल्यावर माणूस भेटू शकत नाही. भेटेपर्यंत आहे, भेटल्यावर संपला. आता तुम्ही म्हणता तर सांगायचं तात्पर्य या जगातला कुठल्याही प्रकारचे वस्तू आणि व्यक्ती त्यांच्यापासून आम्ही सुखी होतो हे खोटी गोष्ट. कांता, पुत्र, वित्त, देहादी प्रपंच हे सगळं मिथ्य आहे. म्हणून दुनियादारीमध्ये तुम्ही ऐकलं असाल तरी सुद्धा आठवण करून देतो. सिद्धांत शिखामणे व्याख्या करत असताना गुरुमाऊली फार सुंदर रचना केलेली आहे. एक राजाला वाटलं हे आवाज कमी ठेवतो, हे थोडं तिरकी तोंड करत होते, म्हणजे इतकी तोंड असल्यामुळं ते आवाज थोडं वाकडं करा. हा बस 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 राहू दे. हा सिस्टम लावायचं आम्हालाच माहिती. माय ऐकलं नाही का. एक राजाला वाटलं आपल्या या राज दरबारामध्ये, आपल्या राजवैभवामध्ये सगळे लोक हुशार राहावं, कोणी मूर्ख राहू नये. शहाणा राहावं सगळे. शहाणा म्हणजे कळलं ना, हुशार. अनफड कोणी राहू नये. तसा कोणी अनफड असेल तर त्याला पकडून आणा म्हटलंय. किती लोकांना माहिती आहे कथा? माहित नाही, सांगतो. अनफड माणसाला पकडून आणा. शोध घेतले. अनफड कसं राहावं, कसं ओळखावं. मूर्खाला शोधत निघाले. जाता जाता मूर्खाला भेटण्यासाठी एक कोंबड्याच्या अंडी होत, कोंबड्याच्या अंडी. ते कोंबड्याच्या अंडी थैलीमध्ये टाकून जात होता. समोर एक व्यक्ती आला. दादा दादा थोडा थांबा म्हटलंय. काय हो, काय झालं? ह्याच्यामध्ये थैल्यामध्ये 5 कोंबड्याची अंडी आहे. ते कशाची अंडी आहे सांगा, तुम्हाला बहुमान देतो. मला लक्षात आलं? या थैलीमध्ये 5 कोंबड्याची अंडी आहे. ते कशाची अंडी आहे, किती आहे सांगितलं तर तुला बहुमान देतो. मला तुमच्या लक्षात आलं नाही?
तुम्ही बी मूर्खच हो. एक माणूस 5 अंडी एक थैलीमध्ये टाकून मज्जात जात होता. जाता जाता ते मूर्खाला शोधणारा व्यक्ती तिकडून येत होता. मूर्खाला शोधणारा व्यक्ती त्याला थैल्या घेऊन निघाला. मूर्खाला शोधत येणारा व्यक्तीला शरणार्थ शरणार्थ दादा शरणार्थ म्हणतो. काय हो काय झालं? काय नाही, मी या थैल्यामध्ये 5 कोंबड्याचं अंडी घेऊन येलो. याच्यात किती अंडी आहे, कशाची अंडी आहे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला बहुमान देतो. मला कळालं का? त्यांनाच सांगून टाकले सगळं. नंतर सांगतो ह्याच्यामध्ये कशाची अंडी आहे सांगा. त्यानं म्हटलं हे मूर्ख आहे आणि ह्याच्या एवढा मूर्ख मला सापडत नाही, म्हणून चल रे राजा साहेब तुला भेटा म्हटले. राजाजवळ घेऊन गेले. त्याला उभा केला. हे बघा मूर्ख, काय मूर्खपणा दाखवला. पहिले सांगून ठेवलंय कोंबड्याची अंडी 5 आहे आणि हे कशाची अंडी आहे किती आहे सांगितलं तर त्याला बहुमान देतो म्हणून त्यालाच म्हणाले. मग ह्याच्यापेक्षा महामूर्ख कुठं मिळणार आहे. छान झाला, पकडून आणला. त्याला म्हटले रे मूर्ख, आमच्या एरिया किती आहे, आमचं बॉर्डर किती आहे, त्या बॉर्डर मध्ये राहण्याचा हक्क तुला नाही. मूर्ख लोक आमच्या या राजवाड्यामध्ये आमच्या या गावामध्ये राहता कामा नये. म्हणून तुला तुझ्यापेक्षा महामूर्ख ज्यावेळी भेटे त्यावेळे तुला या दरबारमध्ये ठेवतो, तोपर्यंत राहण्याचा हक्क नाही. म्हणून काय केला, एक बोर्ड लिहिला, मूर्ख शिखामणी बोर्ड लिहून त्याच्या गळ्यात टाकले, अडकून टाकले त्याच्या गळ्यात. ज्या दिवशी तुझ्यापेक्षा महामूर्ख भेटलं तू काय कर, एक बोर्ड काढून त्यांच्या गळ्यात टाक, तू मोकळं होय आणि त्याला हकलपट्टी करू आणि तुला आमच्या वैभवामध्ये तुला ठेवू. ऐकवला नाही का सगळे. बोर्ड घेतला, बॉर्डरच्या पलीकडे हकालपट्टी केली त्याला. 40-50 वर्ष लोटले. काही व्यापारासाठी इकडचे व्यक्ती त्या देशात गेला. व्यापार करता करता बघितले एक बोर्ड असलेले माणूस दिसला. अरे आमच्या गावचा माणूस इथंच आहे. जाऊन भेटलं, काय चाललंय काय चाललंय. काय नाही, मस्त आहे, खुशाल आहे. ठीक आहे, मी एक गोष्ट विचारतो. मला राजाने हकालपट्टी केला. आता राजाचे वय काय चालले आता सध्या. मी येऊन तर 30-40 वर्ष होऊन गेले. त्यावेळेला तर महाराजाचं वय होतं 40 वर्ष. आता महाराज जिवंत आहे, राजा जिवंत आहे, काय शरीर सोडले नाही हो, जिवंत आहे. परंतु अंतराळाला पडू नये, बिमार आहे. कधी श्वास निघून जाते काही सांगता येत नाही. कोण दिवस येईल कैसा नाही द्या ते भरोसा. मग तुला अजून कोणी महामूर्ख भेटला नाही का. अजून तुझ्या गळ्यातच बोर्ड आहे तसंच भेटलं नाही. हुडकून हुडकून परेशान आहे. परंतु मूर्ख शिखामणी भेटला नाही. सापडला गेलो, टिपराळला गेलो, शिरूर अनंतपाळला गेलो, कुठं गेलो, चांबरगेला गेलो, करंजेला गेलो.
शामर्गाच्या माताचे बघून समाधान वाटले. माहेरचे तर मग राजा तर जायचं तयारीमध्ये आहे. मग एकदा भेटतो त्यांना, त्याचं दर्शन घेऊन नमस्कार करून अजून ऑफिस येऊ का म्हटलं. हे राजा काहीतरी म्हटलं तर नाही नाही काहीच म्हणणार नाही, मी बोलतो की सगळं. तो गेला, लक्षपूर्वक आहे का अंतरावणावर पडून होते. जाऊन भेटल्या बरोबर, अरे आलात का रे, आलात का? हो आलो. कोणी भेटला नाही तुला अजून? पुष्कळ शोधलं महाराजजी, कोणी आतापर्यंत मला आढळले नाही. मग कशाला आलात तू? मी तुला सांगितलं कोणीतरी भेटलं तरच यायचं, थोडं बोली होतं. मग कस काय आलं? मला कळालं की आता तुम्ही आजार पडलेले आहे, कधी शरीर सोडतात काय सांगता येत नाही, म्हणून तो माणूस म्हणाला त्यासाठी गडबड होऊ नये, तुमच्या दर्शन घेतल्याशिवाय मला समाधान होत नाही, त्याकरता तुम्हाला भेटण्यासाठी मी आलो. बरोबर आहे रे, तू आलास बरं झाला. आता माझं काही गॅरंटी नाही, मी जाणार आहे. त्यावेळे राजाचा हात पकडला. कोण कोण पकडला? ते बोर्ड असलेले माणूस हात पकडला. राजा साहेब जाणार आहे म्हटलं, परंतु कुठं जाणार आहे? तू कुठं जाणार आहे म्हणलं? मरून जाणार आहे. मरून कुठं जाणार आहे? मरून कुठं जाणार आहे मला माहित नाही. ज्या वेळे बसमध्ये बसलेल्या माणसाला एखादी विचारला कुठं चालला, मला माहित नाही म्हटलं तर त्याला काय म्हणा? थैली घेऊन निघाला. तो शेताला चालला किंवा गावाला चालले, कुठं तरी चल. त्याला म्हणलं चलणार चलणार, कुठं चालत मला माहित नाही असं म्हणणाऱ्या माणसाला काय म्हणा? नाही काय म्हणा? मूर्ख म्हणा. गळ्यातला काढला, राजाच्या गळ्यात. काय कसक्यात तुम्ही मरून जाणार आहे, परंतु कुठं जाणार आहे तुम्हाला माहित नाही म्हटलं तर तुमच्या एवढा महामूर्ख कोण आहे म्हणले. मी 40 वर्षाच्या या वयामध्ये मी एवढा अनुभव घेतलो. मी कुठून आलो, मी कुठं जाणार आहे, माझं काय करणार आहे, मला सगळं माहिती आहे. मला मी सत्संग ऐकलेले आहे, गुरुमाऊलीचं प्रवचन ऐकलेले आहे, त्याकरता मला भरपूर अनुभूती आहे. परंतु एवढं तुमचं वय 90 वर्ष झालं तरी सुद्धा तुम्हाला अजून तुम्ही कुठं मरून कुठं जाणार आहे तुम्हाला पत्ता नाही म्हटलं तर तुमचे एवढा महामूर्ख कोणी नाही. म्हणून त्यावेळे डोळ्यातून अश्रू गळू लागला राजांचं. त्यावेळे मी तर उठू शकत नाही, तुझा पाय पडू शकत नाही, मी इथूनच तुला हात जोडतो, आज माझा गुरु तूच आहे, मला उपदेश कर म्हणून त्याला हात जोडले म्हणे. म्हणजे सांगायचं तात्पर्य तर करावा, मनाचा विचार करावा, काहीतरी होता ना. जाणे आहे सर्वासी, विचार करावा मनाचा. हेच विचार आपण करत नसेल, जन्मून मतलब काय होणार आहे? काही उपयोग होणार नाही. फक्त व्यवहारासाठी 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 जगणे. आहार मित्र भयमयतो मंच, हे सगळ्या गोष्टी पशु पक्षी प्राणी सुद्धा हे सगळ्या गोष्टी करतात.
त्याला बी लेकरं आहे, त्याला बी घर आहे, त्याला बी व्यवस्था आहे की नाही माहिती? तुमचं घर अजून गळतील, परंतु त्या पाखरूचं घर कधीच गळत नाही. भूकंप झाल्यावर तुमचं घर पडून जातील, नाही उदिगीरचे माय, भूकंप झाल्यावर हे घर पडून जातील, परंतु जे छोटे पक्षी राहतात ना ते सगळं चिमणी, ते चिमणी असं घर केलेले असते. नंबर 1 दरवाजा, लक्षात आलं का? असं मधून जाऊन मध्ये एक पलंग केलेले राहते अजून त्याला झोपायला. एवढं सुंदर घर सजवलेले आहे. आणि ते बी पक्षी करतात, ते बी अंडी ठेवतात, त्याला बी बायको आहे, त्याला बी नवरा आहे, त्याने बी एक दिवस मरून जाते. आणि त्या प्रकारे आम्ही बी घर केलो, आम्ही बी लेकर केलो, आम्ही बी अमक केलो, आम्ही बी तमके केलो, आम्ही बी मरून गेलो. आता काय मतलब आहे त्या पक्षीला? आम्हाला काय फरक आहे? काही फरक नाही. म्हणून तुम्हाला बुद्धी दिली देवाने. काय बुद्धी दिले? तुमचा कल्याण करून घेण्यासाठी एकमेव काम करावं लागेल. आपुलिया कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती, शनी शिवप्रती शरण जावे. कल्याण स्वरूप कल्याण रमण नाम ही कल्याण प्रदते. म्हणून कलियुगा माझे भजन हे सार, हृदय शंकरा साठवावा. फक्त नाम चिंतन करण्याकरता फक्त मनुष्याला सांगितलं. कुठल्याही पशु पक्षीला नामचिंतनाच्या गोष्टी विचार केलेले नाही. आणि हे गोष्टी ऐकण्यासाठी तुमचा पुत्र आला नाही, तुमचा ढोर आला नाही, तुमचा पक्षी आला नाही, फक्त तुम्हीच आलात. तेवढंच नाही, तुमचा पतिदेव सुद्धा आला नाही. ते प्राणीपेक्षा पलीकडे झाले. ते बी राग मागलं तर मागलं, आम्हाला काय करायचं? आम्ही गेल्यावर सांगा तुम्हाला असं मदत महाराज आता असताना सांगितलं तर भांडणला येईल ते. माय मी गेल्यावर सांगा तुम्हाला ढोल वासर म्हणजे तो महाराज म्हणून. कारण एवढा अखंड शिवनाम सप्ताह आपण लावलो, आपल्या कल्याणासाठी लावलेले. दयाचे संचित जात असे जळून नाक प्रिय माने नाम बले. या नामाच्या बलानं संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म सगळं नष्ट होते. म्हणून बेस्ट उपाय अखंड शिवनाम सप्ताह प्रतिवर्ष आपण करत आहोत. त्या अंतर्गत अनेक भाविकांच्या सेवा लाभतो. तुम्ही काही ना काही त्याग केलेले आहात म्हणून या ठिकाणी हे कार्यक्रम पाहू लागलो. देणगी देणारे कोणीच नसेल तर कार्यक्रम कुठं होणार आहे? काहीतरी त्याग आहे तुमचं. अशा प्रकारचे त्याग बाळगणारे अखंड शिवनाम यज्ञ सोहळा, त्या सोहळ्यामध्ये अनेक विचारधारा आपण ऐकतो. तर आजकाल लोकांच्या बुद्धी भ्रष्ट होऊन चालले. त्यासाठी थोडासा सावधान राहा. कोणापासून? मोबाईल पासून. आजोबाला कळवलं, मोबाईल पासून समाधान राहा. मोबाईल पासून समाधान राहा. मोबाईल पासून काय काय घडू लागले दररोज आपण ऐकतो. डेली तुम्ही पेपर मध्ये बघा किंवा टीव्ही मध्ये बघा, 10-20 पोरं फाशी घेऊन मरू लागले. मोबाईल खेळून लॉस करून, क्रिकेट खेळून. क्रिकेट स्वतः खेळायचं नाही, खेळणाऱ्या लोकांच्या नावाने पैसा लावायचा.
येते म्हणून पैसा बी तिकडी, ते बी तिकडी, ह्याला बी तिकडीच. लक्षात आलं का? म्हणून किती वापरायला पाहिजे तेवढंच वापरा, सावधान राहा. हे माया, छोटे छोटे लेकर इंस्टाग्राम मध्ये जाऊन दोस्ती करून घेऊ नका. जवान जवान मुली इंस्टाग्राम मध्ये जाऊन दोस्ती करलेले, ते दोस्त त्यांना तिथं दोस्ती करून त्याला उचलून घेऊन चालले. जागृत राहावं लागेल. तुम्हाला मला सुद्धा माहित नाही इंस्टाग्राम काय म्हणते. परवा पोरग बोललं असं इंस्टाग्राम म्हणजे असं राहते महाराज, ते दोस्तांनी बी होते, त्याच्यामध्ये पैसा बी येते, सगळ्या गोष्टी घडते. म्हणून जागा जागा स्वधर्माने वागा. म्हणून आपल्या आणि तुमच्या जोड लावण्यासाठी आजोबांनी फार प्रयत्न केले. तर आपण कधीही तुम्ही ज्या वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही या म्हणून आम्हाला त्यांनी सांगितले. तर बघा, तुमचा कीर्तन संपईला आम्ही येऊन इथं बसायचं. वाजवीत आणायचं होतं. महाराजांना वाचित वाचित आणायचं होतं, परंतु मुकाट्याने तुम्ही आले. एक माणूस असंच म्हणला मला, परवा सामान्य गेलतो, महाराज तुम्हाला वाजित घ्यायचंय मला. बापू वाजित म्हणतोय, तुमच्या गावालाच येत नाही मला. लक्षात आलं? हसण्यासाठी बोललो, म्हणजे आईचा उद्देश आहे तिथून थोडं भजन करत तुम्हाला बोलून आणला असेल तर शोभा वाढत होता, आम्हाला बरं वाटत होता. आम्ही पाऊल खेळत होत्या, उडी मारत होत्या. नंतर सप्ताह संपल्यानंतर आमच्या नवरा उडी मारू देत नाही. आत्ताच काय उडी मारत होत्या. लक्षात आलं का? काय म्हणजे करायचे? आता सप्तामध्येच आहे. आता त्याला म्हणायला काय विकार नाही, त्याला मी भीती आहे. सप्तामध्ये मी रोज केलं तर उलट मला पाप लागलं तर कसं करावं, गप्प बसते. बघू तर सप्ताह संपू दे म्हणजे तुम्ही. आता उडी मार, काय उडी मार, सप्ताह संपल्यावर बघून येतो. सप्ताह संपल्यावर ह्याला कशाला उडी मारते, बंद ठेवते. म्हणून माताजीची इच्छा होती आम्हाला भजन करत, शोभा करत, पाऊल घालत ठेवावं लागते असं म्हणत होते. तर तुमचा वेळ कशाला वाया टाकावं, वाया जाऊ नये म्हणून डायरेक्ट आम्ही आलो. तर त्यांना फोन सुद्धा केला नाही. आणि मला रस्ता चुकलं का असं वाटलं. टिपराला म्हणतो टिपरी लागा. मी इकडून लातूर मार्गाने आलो. लातूर मार्गाने नाव घातलं तुमच्या गावातलं. इथं पुन्हा कच्चा रोड लागला. मी म्हणलं गलत झालं का, ह्या रोडला इकडून बंधाऱ्यावरून आलो होतो मी. एकच गाडी येते, दुसरं गाडी येत नाही इकडून. तर तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या पोटी आज लांबून धावून आम्ही आलो. तर एवढा भक्तिभावनानं बसून तुम्ही ऐकलात आणि असंच सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद निरंतर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभ एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी करून